आणि आता पाहूयात विधानसभेची तयारी। भाजपच्या ताब्यामध्ये असणाऱ्या खडकवासला मतदारसंघावर अजित पवार गटाकडून दावा करण्यात आलाय। खडकवासला मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचं अजित पवार यांना निवेदन। विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग केलेल्या आमदारांची ओळख पटली आहे। विधानसभा जवळ आली आहे, चुकीला माफी नाही, नाना पटोले यांचा सूचक इशारा। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात। 100 मतदारसंघामध्ये निरीक्षकांची नेमणूक, पक्षाची ताकद, उमेदवारांचं प्राबल्य याबाबत निरीक्षक आढावा घेऊन अहवाल देणार। छत्रपती संभाजीनगरमधील 9 पैकी 5 मतदारसंघ मनसे लढवणार। संभाजीनगर मध्य, संभाजीनगर पूर्व, फुलंब्री, पैठण आणि गंगापूर विधानसभेच्या जागा लढवणार। चंदगडमध्ये शरद पवार गटाकडून मानसिंग खोराटे यांना निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरवण्याच्या हालचाली। खोराटे हे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांचे कट्टर विरोधक। बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये राजेंद्र शिंगणेंची पुतणी गायत्री शिंगणे पवार गटाकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक, तर राजेंद्र शिंगणे अजित पवार गटाचे आमदार। शरद पवार गटाच्या माढ्याच्या जागेवर काँग्रेसचा दावा। काँग्रेसच्या नगराध्यक्षा मिनल साठेंची काँग्रेसला जागा सोडण्याची मागणी, तर मी दावेदार नाही, मीच पवार गटाचा माढ्याचा उमेदवार, संजय कोकाटे यांचा विश्वास।